कशी आहेस तू? आय डोंट बिलीव्ह दिस. आय रिअली डोंट नो वेट आय बिलीव्ह इट. मला माहिती होतं की तुला मम्माची आठवण येणार आणि माझं बाळ धावत पळत मम्माला भेटायला नक्की येणार. तुला शेवटी कळलं ना की त्या भिकारड्या घरात तू संसार नाही करू शकत. आपल्या हातून एक खूप मोठी घोड चूक झालीये हे तुला कळलं ना. आणि म्हणून तू लगेच बॅग पॅक करून आपल्या घरी परत आलीस. काही हरकत नाही. ते म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे. उशिरा का होईना तुला अक्कल आली हे महत्वाचं. चल 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 तुझ्या रूम मध्ये जाऊया आणि हे सगळं सामान लावूया. चल 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 चल. मम्मा काय? अगं काय चाललंय तुझं? हे काय आहे सगळं? हा प्रश्न मी तुला विचारायला हवा मम्मा. काय आहे हे सगळं? हे शशीचे जुने कपडे आहेत. पण हे तुझ्याकडे कसे आले सई? हे तर मी ओ माय गॉड. चंदू चंदू हे काय आहे? हे कपडे मी तुला दिले होते ना? हो. यांचं काय करायला सांगितलं होतं मी? हेच की हे कपडे गरीबांना द्यायला सांगितले होते ना. हे सईकडे कसे आले? बास. किती खोटं बोलशील ग अजून? हा नाही मी खोटं बोलत नाहीये. आय स्वेअर. ठीक आहे. हे लेटर पण खोटं आहे का? हा तुझंच हँडरायटिंग आहे ना हे? कोणी दुसऱ्यांनी लिहिलंय तुझ्या हँडरायटिंग मध्ये? हे लेटर मीच लिहिलंय आणि हे कपडे सुद्धा तुझ्या घरी मीच पाठवले. पण मी हे सगळं तुझ्यासाठी केलं बच्चा. मी तुझ्या घरच्या पुरुषांची लाज काढली कारण त्यांना स्वतःला काडीची लाज नाही. घरात बाई माणूस असण्याची सवय नसेल त्यांना, पण बेसिक अक्कल सुद्धा नाहीये ग. खिशात 4 पैसे नाही, घरात सुख सुविधा नाहीत, नोकर चाकर नाही, ऐशो आराम नाही, निदान अंगभर कपडे तरी घालावेत ते सुद्धा नाही. त्या भिकारड्या आणि घाणेरड्या घरात तू लग्न होऊन जावीस अशी माझी कधीच इच्छा नव्हती. पण नाही झालं तसंच. म्हणून तू आता जिथे कुठे आहेस तिथे तू सुखाने राहावंस असं मला आता वाटतंय. म्हणून मी हे सगळं केलं आणि मी करत राहणार आहे. कारण काहीही झालं तरी सुद्धा त्या घराला आता बदलावंच लागेल. बदलण्याची गरज त्यांना नाही, तुला आहे मम्मा. ते घर, तिथली माणसं भिकारडी आणि घाणेरडी नाहीये. तुझे विचार भिकारडे आणि घाणेरडे. स्वतःच्या घरात हवं तसं जगण्याची लाज नसेल वाटत त्यांना, पण तुला सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाऊन वाटेल तसं वागण्याची लाज नाही वाटत मम्मा. त्यांना नसेल घरात बाई माणूस असण्याची सवय, पण तुला सुद्धा माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची सवय नाहीये मम्मा. ती माणसं माझी माणसं आहे. पिंट्या मामा गॅरेज मध्ये गाड्या दुरुस्त करत असले ना तरी माझा बिघडलेला मूड एका क्षणात दुरुस्त करता येतो त्यांना. बंधू मामा माझी प्रॉपर्टी हडपण्यासाठी वकील नाही बनले. उलट माझं काही चुकलं ना तर माझ्या बाजूने उभं राहून माझ्यासाठी वकिली करतात. भाई मामांना त्यांचा स्वतःचा फायनान्स नसेल मॅनेज करता आला आयुष्यात, पण माझ्या मॅनेजमेंटसाठी ना सतत धडपडत असतात ते. आणि दादा मामा तर हे बघ मामा, कॉलेजमध्ये असताना डॅडू आणि त्यांच्यात जे काही घडलं ना त्याच्यावर तू त्यांना जज नको करूस. कारण आता माझ्या आयुष्यातली डॅडूची जागा ते भरून काढताय. आणि राहायला आदित्य, तुझं प्रेम आहे मम्मा त्याच्यावर, खूप जास्त प्रेम आहे. तो, ते घर, त्याच्या घरातली माणसं हे सगळे मला महागडी गिफ्ट, ऐशो आराम आणि श्रीमंती नसतील देत, पण ते ना मला प्रेम देत आहे. तू कधीच नाही देऊ शकलीस मला. तेव्हा प्लीज
माझ्या फॅमिलीबद्दल बोलणं तर सोडत, त्यांच्याकडे पाहिलंच ना तरी याद राहील. माझ्यासारखं वाईट कोणी असणार नाही मग. चार दिवसांची नाटकं आहेत गसई ही सगळी. एकदा का प्रेमाचा जोश उतरला की मग तुझ्या लक्षात येईल खरं सुख माणसांमध्ये नाही, माणसांच्या खिशातल्या पैशांमध्ये असतं. प्रत्येक घराच्या भिंती जशा वेगळ्या असतात ना मामा, तशी तिथली माणसंही वेगळी असतात. त्यामुळे या घरातले नियम त्या घरात कधीच लागू होणार नाही. त्या घरातल्या लोकांच्या खिशामध्ये पैसे नसले ना तरी त्यांच्याकडे आनंद आहे, आणि आनंदासाठी पैशाची गरज नसते. अगदी आनंदासाठी असं नाही, पण जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैसे लागतातच ना. आणि ते पैसे कमी पडतात आता. त्यामुळे प्रत्येकाने ह्याच्या पुढे दर महिन्याला 5-5 हजार रुपये जास्त द्यायला हवेत. ए अरे मी 5,000 मला मान्य आहे, थोडे जास्त वाटतील, अवघड आहे, पण त्याला पर्याय नाही रे काही. आणि 5,000 ठरवू तेव्हा 2-4 हजार तरी जमतील, तेवढे पुरे आहेत. हो, आणि दादांनी लग्नासाठी कर्ज काढलं होतं ते फेडायचंय. शिवाय आपल्या घरात आणखी एक माणूस वाढलाय. ठीक आहे, मी आजपासून सई आणि माझ्या दोघांचे वाटते पैसे द्यायला लागतो. कशाला? हे बघ, सई काही तुझ्या एकट्याची जबाबदारी नाहीये, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हो मान्य मामा, घरातल्या सगळ्यांनी 5-5 हजार काढायचे असं म्हणतोय, तेव्हा मग सईचाही वाटा धरायला हवा ना. सईचा वाटा पैशाचा नाहीये, सईचा वाटा आनंदाचा आहे. आणि तिने तिच्या आनंदाचा वाटा इथे आल्यापासून आपल्याला दिला. बघा ना, आता स्वतःचा काही विचार न करता तिने आपल्यासाठी सदरे आणले आणि आपण तिच्यावर रुसलो. आणि आता सुद्धा ती आपल्यासाठी तिच्या आईची भान. का म्हणालस तू? काही नाही. सई कुठे? इंडिया, खरं सांग काय ते, माझी शपथ आहे तुला. या तुम्ही शपथ वगैरे नका रे घालू आता. तुम्हाला काही सांगायचं नाही म्हणून आदित्यने शपथ घातली. आता खरं सांग म्हणून तुम्ही शपथ घालताय. त्या सईने शपथ घातली म्हणून तिला मला तो बॉक्स दाखवायला लागला. सईने तिच्या आईने दिलेले जुने कपडे बघितलेत आणि ती चिठ्ठी पण वाचली आहे. त्यामुळे ती तिच्या आईकडे गेली रागावून. पिंट्या, मूर्ख आहेस तू. मामा, अरे पिंट्या मामाची काहीच चूक नाहीये. तुम्ही किती लपवायचा प्रयत्न केला असता तरी कधी ना कधी तिला तो बॉक्स मिळणारच होता. अरे पण तू तिला जाऊन कशाला दिलंस? मामा, मी तिला अडवण्याचा प्रश्नच येत नव्हता. तिचा निर्णय तिने घेतला, मी फक्त साथ दिली. अरे पण आदित्य, मुळात अशा भानगडीमध्ये बायकांना पाडूच नाही. सगळं सुरळीत होईल असे निर्णय आपण पुरुषांनी घ्यायचे असतात. हे साफ चूक येणार आहे मामा. मामा, स्त्री आणि पुरुष हे निसर्गाने वेगवेगळे बनवले असले तरी त्या दोघांनाही मेंदू सारखेच दिलेत ना. त्यामुळे विचार करण्याची कुवत, स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता ही सारखीच दिली आहे. मामा, मला माहिती आहे स्त्रियांबाबत आपल्या घराचा एकूणच अनुभव तसा वाईटच आहे. पण मामा, हाताची सगळी बोटं सारखी नसतात ना रे. त्या सिंधू मामेसारख्या चुकीच्या बाईच्या चुकांची शिक्षा ही सईला नाही भोगायला लागली पाहिजे. उलट तिला आपण अधिकार दिला पाहिजे, तिचं आयुष्य तिला हवं तसं जगायचं. आजपर्यंत या घरातले सगळे निर्णय फक्त पुरुषांनीच घेतलेत, कारण मुळात त्या घरात बाईच नव्हती. पण आता सई आली आहे ना, या घराबाबतीतले सगळे निर्णय जसं आपण घेताना तिचं मत ग्राह्य धरतो, तसंच ते तिच्या पर्सनल गोष्टींमध्ये धरलं पाहिजे. तिचे स्वतःचे निर्णय स्वतःने घेण्याची मुभा पण तिला द्यायला हवी. हो ना मामा? आणि अरे सई वादळ आहे, वादळ. वादळाला कोणीच अडवू नाही शकत. हे तू म्हणतोस ते सगळं मान्य आहे मला,
पण रागाच्या भरात किती नुकसान होऊ शकते याचा सगळ्यात जास्त अनुभव मला आहे. अरे शब्दानी शब्द वाढत जातो आणि शब्दाने शब्द वाढतो म्हणून वाटेल तो अपमान सहन करण्याची गरज नाहीये. आणि तुम्हाला तर मुळीच नाही. माझी मम्मा चुकीचं वागली, खूप चुकीचं वागली ती, पण तिच्याही पेक्षा जास्त तुम्ही चुकीचं वागला. माझ्या मम्माने केलेला अपमान मुकाट्याने सहन केला तर हे चुकलं तुमचं. तिला काही उलटून बोलला नाही तर हे चुकलं तुमचं. स्वतः मान खाली घातली आणि तिला मान दिलात ना हे चुकलं तुमचं. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही मला यातलं काही सांगितलं नाही, मला अंधारात ठेवलं ना हे चुकलं तुमचं. दादा मामा तुम्हीच म्हणाला होतात ना बाजारातले पदार्थ हे छान रॅपर मध्ये पॅक केलेले असतात, ते बाहेरून चकचकीत श्रीमंती दिसतात म्हणून आपल्याला ते घ्यावेसे वाटतात. पण त्या पदार्थांमध्ये घरच्या मायेच्या प्रेमाने केलेल्या पदार्थांचा गोडवा नसतो, हो ना? मग असं असताना मम्माची बडबड ऐकून तुम्ही हे सगळे श्रीमंती रॅपर्स का चढवलं अंगावर? का स्वतःला त्रास करून घेतला? का बदललं स्वतःला? का मोडली तितक्या वर्षांची सवय? मामा तुम्ही ना, तुम्ही माझ्यासाठी त्या घरच्या पदार्थांसारख्या. प्रेमाचा मायेचा गोडवा ठासून भरलाय तुमच्या सगळ्या. किती रॅपर्स बदललीत ना तरी तो गोडवा कमी होणार नाहीये. आणि तो गोडवा जर का बदलला नसेल तर मग तुम्ही तरी का बदलताय? मग तुम्हाला माहितीये जेव्हा मी पहिल्यांदा या घरात आले होते ना, जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना भेटले होते तेव्हापासून मी स्वप्न रंगवते या घरात येण्याची. आणि ती सगळी स्वप्न आज पूर्ण होत आहे. हा पण त्या स्वप्नांमध्ये तुम्ही हे असे दिसत नव्हतात. त्यामुळे तुम्ही जसे आहात ना तसेच राहा. मी बदले तिथल्याप्रमाणे, पण तुम्ही माझ्यासाठी बदलण्याची किंवा कुठलाही अपमान सहन करण्याची गरज नाहीये. तुम्ही बघत काय बसलात? चला 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 उठा. हे सगळे कपडे बदलून टाका आणि तुमच्या नॉर्मल कपड्यांवर या प्लीज प्लीज. चला. मी बघतो. हॅलो. काय रे, इथे माझ्या लेकीच्या काळजीने मी इतकी बेचैन आहे. तुला कधीपासून फोन लावते, माझा फोन नाही घेता येत तुला. एवढं काय मोठ्या कामात आहेस तू? माझी लेक एवढ्या रात्री एकटी इथे आली होती आणि एकटी गेली सुद्धा. 7 जन्म तिच्या बरोबर राहीन अशी शपथ घेतली होतीस ना लग्नात. मग आता काय झालं? कुठे होतास तू? तिच्या बरोबर का नाही आलास इथे? हे बघा, तिनेच मला सांगितलं होतं. तिने नाही, तू तिला सांगितलंस माझ्याबद्दल. माझ्या मुलीला माझ्यापासून तोडण्यासाठी माझ्या विरोधात तिचे कान भरलेस तू आणि इथे पाठवलंस. हे तू आधी सुद्धा केलंय. तू प्लीज माझ्याशी खोटं बोलू नकोस. हे बघा मॅम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला समजून घेण्यातही आणि तुमच्या मुलीला सुद्धा. मला तर माहितीये सई कुणाच्याही सांगण्यावर काही करत नाही. ती तेच करते जे तिला बरोबर वाटतं. काय चूक काय बरोबर हे जर का माझ्या लेकीला कळलं असतं तर ती तुझ्या नादी लागलीच नसती ना. तू तिला फूस लावत राहिलास आणि ती सुद्धा बिचारी डोळ्याला पट्टी बांधून तुझ्याशी लग्न करून मोकळी झाली. हे बघा शर्मिला मॅम, एक मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेव. तू आणि तुझे ते अजागळ मामा, तुम्ही लोकांनी माझ्या लेकीला फसवलंय. पण
आणि यापुढे जर का तुमच्या जाळ्यात तिला अडकवून तिची प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी गाठ. शशिका उर्फ बब्या बिराजदारची मी बायको आहे. तो एक वेळ तुमच्याशी बरं वागेल, पण मी नाही. मी तुम्हाला आणि तुमच्या अख्ख्या घराला देशोधडीला लावेन. समजलं? मम्मा, हे माझं घर आहे. ही सगळी माझी माणसं आहेत, कळलं? बच्चा, मी सुद्धा तर तू माझी नाहीये. तू माझी होतीच पुणे एकेकाळी, पण आता तर मला प्रश्न पडतो की खरंच माझी मम्मा आहेत की नाही. तू माझ्या बरोबर जे काही वागलीस ना ते मी मुलगी म्हणून आजपर्यंत सहन केलं, पण तू माझ्या माणसांची जे काही वागलीस ना त्यानंतर तुझ्याशी कुठलाही संबंध ठेवण्याची माझी इच्छा नाहीये. तू बोलली होतीस ना मला की मी तुझ्यासाठी मेलीये म्हणून. आता या क्षणापासून मी तुला सांगते की तू माझ्यासाठी मेलीये. सही. बच्चा, शशिका उर्फ बब्या बिराजदारची मी बायको आहे. तो एक वेळ तुमच्याशी बरं वागेल, पण मी नाही. मी तुम्हाला आणि तुमच्या अख्ख्या घराला देशोधडीला लावेन. माझ्यामुळे आणि माझ्या माहेरच्या माणसांमुळे आतापर्यंत मला खूप त्रास झाला, पण आता नाही होणार. कारण इथून पुढे मला बाहेरच उचलणार नाही. अगं ताई, तू रडतेस कशाला? आम्ही आहोत ना. आणि का रडतेस सई? माहेर हरवलं म्हणून? पण तुझ्या नशिबी तर आता 2-2 माहेर आहेत. एक इथे आणि इथे. आजपासून हे सासर सुद्धा तुझं माहेर असेल आणि तुला ते तसं वाटावं म्हणून हे तुझे मामा आणि हा तुझा नवरा, आम्ही वाटेल ते करू असं तुला वचन. अगं ए सई, आता रडू नकोस तू. अजून रडलीस ना तर त्या पुरात सासर आणि माहेर दोन्ही वाहून जाईल. आदित्य, आम्ही रात्रीच्या जेवणाचं बघतो, तोपर्यंत तू जरा काहीला कुठेतरी बाहेर फेरफटका मारता. आणि अशा जागी घेऊन जा जिथून ही रडकी मुलगी हसत हसत परत येईल. नाही, अशी एकच जागा. आता ती कुठली इथे बघायला आधी तुला डोळे पुसून माझ्यावर यायला नाही का लागणार? त्यांचे प्रश्न त्यांना सोडवू दे. आपण त्यापेक्षाही मोठे प्रश्न सोडवायला लागेल. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण चर्चेला बसतो.